आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित असेल, ज्यांनी आपल्याला आत्ताच मार्गदर्शन केलं ते माननीय डॉक्टर अशोक कुमार सिंगजी, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू विलासजी खर्चे, उपस्थित अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय खासदार भाऊसाहेब वाघचौरे, मोनिकाताई राजळेजी, हेमंत ओगलेजी, सर्वच माजी आमदार, या समारंभास उपस्थित असलेले विद्यापीठाचे कुलगुरू, या पदवी प्रदान समारंभास उपस्थित असलेले कार्यकारी परिषदेचे सगळे सदस्य, राजेंद्र पवारजी, विद्या परिषदेचे सदस्य, सर्व मान्यवर विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, शेतकरी, विद्यार्थ्यांचे पालक आणि सर्व इलेक्ट्रिक आणि प्रेस मीडियाचे सगळे प्रतिनिधी, या सर्वांचं एक या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी आपल्या सर्वांचं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो। खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आज या कार्यक्रमामध्ये ज्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व हाती घेतल्यापासून हे राज्य खूप मोठं विकासाच्या दृष्टिकोनाने त्यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करते आणि खूप चांगले निर्णय माझ्या शेतकऱ्यांसाठी घेतले आणि आज त्यांना आपण ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांचं पण मी निश्चित प्रकारे त्यांचं अभिनंदन करतो आणि एक चांगला मुख्यमंत्री या राज्याला मिळाला की त्यांच्या बाबतीमध्ये मी एवढंच म्हणेल की देवाभाऊ आपण ऑल इन वन आहात। त्यामुळे मी तुम्हाला एवढीच फक्त देऊ शकतो, कारण का देवाभाऊ बद्दल जेवढं सांगावं तेवढं निश्चित प्रकारे थोडे। प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या मी असं कृषी म्हणण्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी निश्चित प्रकारे खूप त्यांचं कामगिरी ही नेहमी मोठी राहिलेले, उच्च प्रतीची राहिलेले। खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आज आपण आपल्या सगळ्यांचा सत्कार होतोय। देवाभाऊंना मला वाटतं त्यावेळेस त्यांच्या लॉ कॉलेजमध्ये गोल्ड मेडल मिळणारा विद्यार्थी म्हणून देवाभाऊंचा त्यावेळेस सत्कार त्यांचा दिला होता आणि आज निश्चित प्रकारे आपल्याला एक आनंद आहे की एक निश्चित प्रकारे आपल्या शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांचा अडचणी जाणणारा आणि भविष्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणारा या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करतोय आणि आज त्याला आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून ही पदवी आपण संपादित केले। पुन्हा एकदा त्यांचं पण अभिनंदन करतो, सर्व विद्यार्थ्यांचं पण निश्चित प्रकारे अभिनंदन करतो। मला सगळ्या विद्यार्थ्यांना आज पदवी प्रदान समारंभाच्या निमित्तानं तुमचं अभिनंदन करताना मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आमच्या शासनाच्या, जनतेच्या, तुमच्या आई वडिलांच्या, मोठ्या भावाच्या, मोठ्या बहिणीच्या तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहे। तुम्ही मला एवढं सांगायचं की ॲग्रिकॉस्टच्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता तुम्ही नोकरी देणारे बना, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगतो। सीएम साहेब, राज्यपाल महोदय साहेब, मी आता आपण लॉचे ग्रॅज्युएशन आहात, आम्ही बीकॉमचे आहात, बाकी इतर आहेत की मी सांगतो ॲग्रिकॉस्टच्या विद्यार्थ्यांचं नातं, एकमेकाचं नातं हे वेगळं असतं, हे घट्ट असतं। आज इथं इतकं घट्ट असतं साहेब, हे आनंदाचा काळ असू दे, एखाद्याच्या विद्यार्थी आज इथं IPS असतील, IAS असतील, एखाद्या लहान ॲग्रिकॉस्टच्या विद्यार्थ्याचा घरचा कार्यक्रम असू द्या, सुखाचा कार्यक्रम असू द्या किंवा दुःखाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकाला साथ देणारे कुठली हे असतील तर ते ॲग्रिकॉस्ट असते। याचा निश्चित प्रकारे आज साहेब मी उल्लेख करतो। मला वाटतं विखे पाटील पण ॲग्रिकॉस्ट जुने ॲग्रिकॉस्ट आहेत, हे नातं वेगळं असतं। त्यामुळे आज निश्चित प्रकारे आज तुमच्या कार्यक्रमाला येण्याचं आम्हा सर्वांना भाग्य लाभलं आणि शेवटी देवाभाऊंच्या स्वर्गीय मी अजितदादा पवार साहेबांचं नाव आज निश्चित प्रकारे घेतो की ज्या माणसाला खरंच एक शेतकऱ्यांविषयी वेगळ्या प्रकारची आस्था होते, एक वेगळी आस ते आपल्यामध्ये जरी नसले, दादा जरी नसले, त्यांचा विचार, त्यांची शिकवण, त्यांचा आदर्श देवाभाऊ तुमच्या आपण सगळेजण घेऊन या कृषी क्षेत्रासाठी एक चांगलं काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, आम्हा सर्वांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करताय, याचा निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना अभिमान आहे। तेव्हा मला सगळ्या विद्यार्थ्यांना निश्चित प्रकारे आज तुम्हा सर्वांना सांगायचंय, नेहमी लक्षात ठेवा या जगामध्ये आपल्या आई वडिलांना आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहे। आपल्या राज्याचा आणि जगाचं कुठेतरी देवाणघेवाण व्हावी यासाठी खूप मोठी परिषद ही जिओ टावरला मुंबईमध्ये घेतली होती, त्याचा फायदा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे होणार आहे। याच्या बाबतीमध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो,
तर आपण सगळेजण ॲग्रिकॉस आहात, त्यामुळे खरंच आपण पहा, आपण बारामतीमध्ये माळेगावला जावा, ऊसाची शेती बघा, याचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर ऊसामध्ये किती फरक दिसतोय, उत्पादन किती वाढलंय, उत्पन्न किती चांगले मिळतंय, बाकीच्या हवामानाचा अचूक अंदाज, अनेक गोष्टीमध्ये हे आहे. तुम्हाला मला सांगता येतील की निश्चित प्रकारे नाशिकला जावा, तिथं द्राक्षाच्या बाबतीमध्ये मिळाले. आता शेतीमध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी करणं गरजेचं आहे. आपण आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यासाठी तुम्हा सर्वांनी निश्चित प्रकारे माझ्या सगळ्या ॲग्रिकॉसच्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत. आपण त्या भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना साथ देचाल, आम्हा सर्वांना सहकार्य करचाल, ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी निश्चित प्रकारे पुन्हा एकदा मी राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांचं दोघांचंही निश्चित प्रकारे त्या दोघांचं अभिनंदन करतो. आणि आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी सगळेच मान्यवर उपस्थित राहिले, सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.